लग्नानंतर सविता घरी आल्यापासून ती तिच्या सासरच्या घरात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तिच्यामुळे घरात कोणालाही त्रास होऊ नये आणि ती या नवीन घरात स्वतःला व्यवस्थित जुळवून घेऊ शकेल. पण तिने कितीही प्रयत्न केले तरी तिची सासू आणि तिची नणंद तिला उलट टोमणे मारण्याचा प्रयत्न करत होती. ती जितकी तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होती तितकेच तिला हे का घडत आहे हे समजत नव्हते. तिच्या सासरच्या घरात सासू सासरे, एक दीर आणि एक नणंद होती. तिचा दीर दुसऱ्या शहरात काम करत होता आणि सवितेचा नवरा सुमित त्याच शहरात एक खाजगी नोकरी करत होता. काही दिवसांनी सवितेच्या लक्षात आले की तिच्या दीराला जितका आदर मान सन्मान देत आहेत तितकाच तो मान सन्मान तिच्या नवऱ्याला मिळत नव्हता. पण ते तिला समजत नव्हतं की हे का घडत आहे. आई वडील स्वतःच दोन मुलांमध्ये अशा प्रकारे भेदभाव करत आहेत हे कसं शक्य आहे. एकीकडे दीराला घरातील प्रत्येक गोष्टी कारभारी म्हणून विचारले जात असे आणि त्यांचं मत घेतले जात असे, तर दुसरीकडे सविता आणि तिचा नवरा सुमितची कोणीही पर्वा करत नव्हते. उलट त्याला घरातला नोकर समजले जात होते. एके दिवशी तिने तिच्या नवऱ्याशी याबद्दल बोलले तेव्हा सुमित म्हणाला की याचे कारण फक्त एवढेच आहे की माझा धाकटा भाऊ, त्याला खूप चांगली सरकारी नोकरी आहे आणि आई वडिलांच्या नजरेत तो एक कर्तबगार व्यक्ती आहे, कारण मी एक नोकर आहे आणि मी एक खाजगी नोकरी करतो म्हणूनच मला नाकारले जाते. हे ऐकून सविता म्हणाली, पण त्याने काय फरक पडतो. तुम्ही पण तुमचा खर्च सांभाळता आणि तुमचा भाऊही त्याचा खर्च सांभाळत आहे. कोणीही कोणाकडून काही मागत नाही आणि ज्याचे काही उत्पन्न आहे तो त्यानुसार आपलं जीवन जगत आहे. तर आई वडिलांना काय भेदभाव करण्याची काय गरज आहे. दोन्ही मुलं त्यांचे स्वतःचे आहेत. मग सुमित म्हणाला, नाही सविता, तुला माहित नाही की माझ्या धाकट्या भावाला सरकारी नोकरी मिळाल्यापासून मी हे सर्व सहन करत आहे. मग सविता काहीच बोलली नाही, पण तिची नणंद ही तिच्या धाकट्या भावाला जास्त पाठिंबा देते आणि मोठ्या भावाचा अजिबात आदर करत नाही. जरी असे नव्हते की मोठ्या भावाची नोकरी वाईट होती किंवा त्याला काही आर्थिक समस्या होती, तरी तो सरकारी नोकरीऐवजी खाजगी नोकरी करत होता. याचं हेच एकमेव कारण होतं. परंतु ती हा विचार करून गप्प राहिली की तिचा नवरा सुमित तिची किती काळजी घेत आहे, त्यामुळे कोणी काय बोललं तरी काय फरक पडतो. काही दिवसांनी सविताच्या नणंदच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. त्यात ही नणंदच्या लग्नासाठी धाकट्या भावाचे मत घेण्यात आले आणि मोठ्या भावाला वहिनीला काहीही विचारण्याची गरजही वाटली नाही, कारण आई वडिलांच्या दृष्टीने धाकटा मुलगाच मालक होता. धाकट्या मुलाने फोनवर सर्व काही सांगितले. त्याला वाटले की त्याच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी मोठ्या भावा इतकी त्याची आहे. जोडीदार शोधण्यासाठी थोडी मदत करायला हवी. जी सगळी धावपळ करायची होती ती मोठी भावाने केली होती, तर धाकटा भाऊ लग्नाच्या 2-3 दिवस आधी येऊन कारभारी झाला आणि तो लग्नात पुढे पुढे करत होता आणि मोठ्या भावाला नोकर म्हणून ठेवलं. त्याने नंदच्या सासरच्या लोकांना हे समजावून सांगितलं की मोठ्या भावाचा या लग्नात काहीही संबंध नाही, सर्व काही लहान भाऊ करत आहे. सविता आणि तिचा नवरा हे ऐकून खूप नाराज झाले होते, पण ते करू तरी काय शकत होते. पण जेव्हा आई वडिलांनी स्वतःच धाकट्या मुलाला घराचा मालक बनवलं होतं तेव्हा ते काय करू शकत होते. असो, नणंदेचं लग्न झालं आणि जेव्हा ती सासरच्या घरी गेली तेव्हा सर्वजण आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त झाले. तिचा दीरही त्याच्या कामावर गेला. हळूहळू वेळ निघून जात होती आणि एका वर्षानंतर सविताच्या दीराचं लग्न झालं. लग्नानंतर तिची जाऊ तिच्या नवऱ्यासोबत निघून गेली आणि सविताचा दैनंदिन दिनक्रम पुन्हा सुरू झाला. खरं तर तिच्या जाऊबाईच्या आगमनानंतर सविताचे आयुष्य आणखीनच खराब झाले, कारण तिची जाऊ तिच्या सासरच्या घरी फक्त काही दिवसांसाठी येत असे. त्यामुळे कोणीही तिला कोणतेही काम करायला सांगत नसे. सविताची जाऊ घरी येताच नणंद ही तिच्या आई वडिलांच्या घरी येऊन बसायची आणि ते सर्वजण मालकांसारखे बसायचे. बिचारी सविता त्या सर्वांची काळजी घेण्यात व्यस्त होती. जेव्हा तिनेही तिचा नवरा सुमितला सांगितले
तेव्हा त्यालाही वाटले की त्याच्या पत्नीने एकटीने घराची जबाबदारी का घ्यावी. पण त्याला हे देखील माहीत होते की जर त्याने याबद्दल काही विचारलं तर त्याचे आई वडील मोठा गोंधळ घालतील. पण सविता देखील हे सर्व पाहून कंटाळली होती. काल आलेल्या जाऊबाईला समजले होते की या घरात सविता आणि तिच्या नवऱ्याचा आदर नाही, म्हणून तिनेही तिच्या वहिनीवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत तिच्या वहिनीची चेष्टा करू लागली. तिची नणंद आधीच पटकन बोलणारी होती. सविता तिच्या सासू आणि नणंदीचा वाईट वागणूक सहन करत होती, पण आता तिला तिच्या जाऊबाईचं वाईट बोलणं सहन होत नव्हतं. ती जेव्हा जेव्हा यायची तेव्हा ती सविताची कोणत्या ना कोणत्या प्रकारे चेष्टा करायची. तर आता सविताने हा विचार केला होता की हे असे चालणार नाही. तिला याचे योग्य उत्तर मिळेल आणि तिला ते मिळालेच पाहिजे. बरं, यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सविताचा दीर आणि जाऊ पूर्ण महिनाभरासाठी सुट्टीला आले होते. जाऊ येताच नणंद सुद्धा तिच्या मुलांसह आली आणि तिला वाटलं की किमान सविता वहिनी नेहमीप्रमाणे आपली काळजी घेईल. काही वेळाने जाऊ आणि नणंदीला दिसलं की सविता तिची बॅग पॅक करत आहे. त्यांनी लगेच जाऊन आईला सांगितले. मग आई ओरडत आली आणि म्हणाली, सुनबाई, तू हे काय करत आहेस? बॅग पॅक करून कुठे जात आहेस? आई, मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जात आहे. खूप दिवस झाले आम्ही बाहेर गेलो नाही. सविता हे बोलताच तिच्या सासूबाई ओरडल्या आणि म्हणाल्या, तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही लोकांनी 20 दिवसांसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन केला आणि आम्हाला सांगण्याची गरजही वाटली नाही. तुम्ही असे कसे जाऊ शकता? घरीही काही जबाबदाऱ्या आहेत. आईचा मोठा आवाज ऐकून मोठा मुलगाही धावत आला आणि त्याला समजले की आता काहीही करता येणार नाही. आईने गोंधळ सुरू केला आहे. आता बाहेर जाणे विसरून जावं लागणार. म्हणून तो सविताला म्हणाला की राहू दे, आपण दुसऱ्या वेळी जाऊ. पण यावेळी सविताने ठरवले होते की तिचा नवरा साधा आहे आणि त्याचे सासरचे लोक खूप दिवसांपासून त्याचा गैरफायदा घेत आहेत. पण आता नाही, परिस्थिती हाताबाहेर गेली होती. म्हणून तिने सरळ उत्तर दिले, अजिबात नाही. मी बॅग का ठेवू? मला माझ्या मुलांसोबत सहलीला जायचं आहे आणि मी तिथेच राहीन. जेव्हा तुमची मुलगी तिच्या आई वडिलांच्या घरी येते तेव्हा ती येण्याआधी कोणाला विचारते का? किंवा जेव्हा त्यांची धाकटी सून तिच्या सासूबाईंच्या घरी येते किंवा फिरायला जाते तेव्हा ती येण्याआधी तिच्या सासूबाईंना विचारते का? तिला जेव्हा तिला वाटेल तेव्हा येते आणि निघून जाते. मग मी या घराची नोकर आहे का, जी सर्वांची काळजी घेत बसू? प्रत्येकाचे हातपाय तुटलेले आहेत का की ते स्वतःसाठी स्वयंपाक करू शकत नाहीत की जेवू शकत नाहीत? आणि जर मी या घरात सर्वांची सेवा करते, कोणाला काही हवं नको ते बघते, तर मलाही या घराची मालकीण मानले पाहिजे. पण मालकीण कुठे आहे? पण आपल्या दोघांनाही या घराचे नोकर बनवलं आहे आणि याचं कारण फक्त आणि फक्त तू साधा भोळा आहेस, कारण तू कधीच उलट उत्तर दिलं नाहीस. हे ऐकून तुझे सासू आणि सासरे जोरात ओरडू लागले आणि त्यासोबतच दीर, जाऊबाई आणि नणंदेचा यांचा आवाज सुद्धा मोठा झाला. त्यांना असे वाटले की त्यांना पहिल्यांदाच तोंड उघडले आहे आणि म्हणूनच त्यांना तिथेच थांबवणे महत्वाचे आहे, अन्यथा त्यांचे धाडस वाढतच राहील. पण यावेळी सविताने ठरवले होते की आज ती या लोकांना त्यांची जागा दाखवेल. म्हणून सविता तिच्या सासू आणि सासऱ्यांपेक्षा दुप्पट जोरात ओरडली, मी का नाही जाऊ शकत? का आम्ही नोकर आहोत म्हणून? आम्हाला कधी या घरातील मोठी सून आणि मोठ्या मुलाचा आदर मान सन्मान मिळाला आहे का? नाही, उलट धाकटा मुलगा आणि सुनेला नेहमीच घराचे मालक बनवले गेले आहे. आपण धाकट्या मुलाची कमाई खात आहे का? दीर आणि जाऊबाई माझ्या नवऱ्याचा खर्च उचलतात? नाही ना. माझा नवरा चांगला कमवतो आणि त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करतो, तरीही तो आम्हा लोकांचा गुलाम आहे, कारण तो एक साधा माणूस आहे आणि त्याला घरात कोणतंही भांडण नको आहे. राहिली गोष्ट तुमच्या धाकट्या मुलाच्या नोकरीबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकाच्या स्वतःच्या नोकऱ्या असतात. काही सरकारी क्षेत्रात असतात, काही खाजगी क्षेत्रात असतात. म्हणून याचा अर्थ असा नाही की तो जास्त सक्षम आहे किंवा तो कोणीही असो. तो माझा खर्च उचलत आहे की तो तुम्हाला देत आहे. तो जे काही कमवत आहे
ते तो स्वतःवर आणि त्याच्या कुटुंबावर खर्च करत आहे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर आणि भावंडांवर खर्च करत नसून स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबांवर खर्च करत असाल तर तुम्हाला कशाचा अभिमान आहे? तुमचा धाकटा मुलगा आणि सून किंवा तुमची मुलगी आणि जावई तुमची सेवा करतात का? नाही, मीच तुमची सेवा करते. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की हे तुमचे घर आहे आणि आम्ही त्यात राहतो, जर आपण तिथे राहिलो तर तुमचा मोठा मुलगा इतका सक्षम आहे की आपण आपले स्वतःचे वेगळे घर सहजपणे खरेदी करू शकतो. तुम्हाला काय वाटते, खाजगी नोकरी करणाऱ्यांना कमी पगार मिळतो किंवा तुमचा मोठा मुलगा तुमच्या धाकट्या मुलापेक्षा कमी कमवतो? नाही, हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या मोठ्या मुलाचा पगार तुमच्या धाकट्या मुलापेक्षा दुप्पट आहे. पण तुमच्या मनात सरकारी नोकरीचा चष्मा असल्याने तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाला कधीच पाहिले नाही. आणि मी या घरात फक्त एका अटीवर राहील की कोणीही माझ्यावर हुकूम चालवणार नाही. मी खूप सहन केले आहे. आता जर तुम्हाला या घरात एकत्र राहायचे असेल तर तुम्हाला माझ्या मनाप्रमाणे राहावे लागेल, अन्यथा तुम्हाला तुमच्या घराचे आशीर्वाद आहेत. माझे पती इतके कमवतात की मी स्वतःसाठी वेगळ्या घरात आरामात राहू शकते. बाकी सर्व काही तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते. असो, मोठ्या सुनेने खूप दिवस तुमची सेवा केली आहे. आता काही दिवस धाकट्या सुनेकडून ही सेवा करून घेण्याचा आनंद घ्या, कारण आता तुम्ही मला कोणताही हुकूम देऊ शकत नाही. असे म्हणत सविताने तिची बॅग पॅक केली आणि तिच्या पतीला सांगितले की जर तुम्हाला आणखी काही घ्यायचे असेल तर मला सांगा, मी ते पॅक करते. ते हे ऐकून मोठ्या मुलाकडे त्याचे आईवडील मोठे डोळे करून पाहिले. तो आपल्या पत्नीला काहीतरी बोलेल असे वाटत होते, पण मोठा मुलगा काहीच बोलला नाही. त्याने फक्त म्हटले की आपण जाऊया, आणि हे बोलून तो आपल्या पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन निघून जाऊ लागला. पण निघताना तो थांबला आणि म्हणाला की तुम्ही लोक विचार करा. आपण 20 दिवसांनी तिथून परत येऊ. तुम्ही लोक कृपया विचार करा आणि तुमचे उत्तर द्या, कारण आता आयुष्य माझ्या पत्नीच्या इच्छेनुसार चालेल. माझ्या पत्नीने या घरासाठी खूप दिवसांपासून सर्व काही केले आहे. आता तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुम्हाला एकत्र राहायचे असेल तर आमच्या विचारांनी, नाही तर आपण आपल्या इच्छेनुसार जगू. असे म्हणत ते घराबाहेर पडले आणि इतर लोक त्यांना जाताना पाहत राहिले. आता त्यांना समजले की हा खेळ जास्त काळ चालणार नाही. आता त्यांनी त्यांचे हक्क मागायला सुरुवात केली. हे फार काळ टिकणार नाही. नणंदेलाही समजले की आता तिची वहिनी तिची काळजी घेण्यासाठी येणार नाही, म्हणून तिनेही पटकन तिचे सामान बांधले आणि म्हणाली, आई, मी जात आहे. माझी नणंद सुट्टीसाठी येत आहे. हे सर्व पाहून सासूला चक्कर आली आणि तिला तिची खुर्ची थरथर कापत असल्याचे जाणवले. ती धाकट्या सुनेला म्हणाली, बाळा, मला एक ग्लास पाणी दे. मला चक्कर येत आहे आणि मला आल्याची चहाही बनवून दे. सासूच्या तोंडून आवाज आला. हे ऐकून धाकटी सून रागावली आणि म्हणाली, आई, तुम्हाला मी मोलकरीण वाटते का? मी माझ्या घरीही कोणतेही काम करत नव्हते. आम्ही तिथे पूर्ण वेळ मोलकरीण ठेवली होती. मग तुम्हाला काय वाटते, मी माझ्या सासरच्या घरी काम करेन? मलाही आल्याची चहा प्यायची इच्छा आहे. शक्य असल्यास कृपया माझ्यासाठीही एक कप बनवून द्या. आणि हो, मी उद्याच्या ट्रेनने परत जात आहे. इथे काम करणे किंवा राहणे माझ्या हातात नाही. तू स्वतःची काळजी घे. असे म्हणत ती आणि तिचा नवरा त्यांचे सामान बांधण्यासाठी निघून गेले. मग सासू आणि सासऱ्यांना समजले की ज्याने त्याने इतके दिवस तिला आपल्या मालकासारखे वागवले होते, तो तिची किती काळजी घेणार होता. आणि आता त्याला हे देखील समजले होते की जर त्याने तडजोड केली नाही आणि मोठ्या सुनेला तिचे हक्क दिले नाहीत आणि तिच्यानुसार स्वतःला जुळवून घेतले नाही तर ती त्यांची काळजीही करणार नाही. म्हणून त्यांनी तडजोड करणेच योग्य ठरवले आणि विचार करू लागले की सून येण्यापूर्वी आपण तिची खोली खूप सुंदर सजवू, जेणेकरून ती तिच्या आगमनाने आनंदी होईल. असा विचार करून सासूने धाकट्या सुनेला हाक मारली की तुला उद्या जाण्याची गरज नाही. तू आज जाऊ शकतेस, कारण हे घर माझं आहे.
म्हणून मी ठरवेन की कोण इथे राहील आणि कोण नाही. आता या घरात माझा मोठा मुलगा सून मालक आणि मालकीण म्हणून राहतील आणि आजपर्यंत त्यांच्यावर जो काही अन्याय झाला आहे तो मी दूर करेन, कारण मला माहीत आहे की म्हातारपणात आमचे मोठ्या मुलगा आणि सुरेशिवाय कोणीच नाहीये. म्हणून तू तुझ्या शहरात जा आणि त्या मोलकरणीने बनवलेला आल्याचा चहा घे आणि तो प्या, कारण मी तुझी मोलकरीण नाहीये. मी केलेली चूक मला कळली आहे, पण आता मी ती सुधारेन. तूही वेळेनुसार सुधार, नाहीतर वेळ निघून जाईल. तो चांगल्यातल्या चांगल्या लोकांनाही सुधारवतो. बरं, आता तुझीही चूक नाहीये. तुलाही प्रोत्साहन देणारी मीच होते. जेव्हा आपण सुधारतो असतो तेव्हा तूही सुधारलीस तर बरं होईल. यासोबतच सासूने तिच्या मुलीकडे वळून सांगितले की आत्तापासून जेव्हा जेव्हा तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी यावे लागेल तेव्हा हे लक्षात ठेवून ये, तुम्ही तुमच्या मोठ्या वहिनीचा आदर केला पाहिजे आणि तिला घरकामात मदत केली पाहिजे. आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुमच्या आईवडिलांच्या घरी येण्याची गरज नाही. मीच तुम्हाला प्रोत्साहन दिले होते, म्हणून आज मी ती चूक सुधारत आहे. आज मी हे सत्य स्वीकारते की मी माझ्या मुलांमध्ये भेदभाव केला. जर तुम्ही समान प्रेम आणि आदर दिला तर मुलेही कधी एकमेकांचे शत्रू होणार नाहीत. म्हणून कालांतराने तुम्ही तुमच्या मोठ्या भावा आणि वहिनीबद्दल तुमच्या मनात असलेली कटुता काढून टाकली पाहिजे आणि प्रेमाची भावना विकसित केली पाहिजे. असे म्हणत सविताच्या सासूने तिच्या मोठ्या सुनेचे स्वागत करण्याच्या तयारीत व्यस्त झाल्या. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या स्वामी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा.